रत्नागिरी जिल्ह्यातील हरणेखेम धरणात 19 वर्षीय युवक तर रायगड जिल्ह्यातील रायगडवाडी डोहात पोहण्यासाठी गेलेला प्रौढ इसम असे दोघे जण रविवारी दुपारी बुडाल्याची घटना घडली होती। त्यापैकी हरणेखेम धरणात बुडालेल्या कल्पेश बटावळे या युवकाचा मृतदेह एनडीआरएफच्या पथकाने शोधून काढलाय। हा तरुण दापोली तालुक्यातील सातंबा गावचा रहिवासी असून रविवारी आपल्या मित्रांबरोबर खेम धरणावर पोहण्यासाठी गेला होता। त्यावेळी तो बुडाला होता। गेल्या 3 दिवसांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता। अखेर एनडीआरएफच्या टीमने त्याचा मृतदेह शोधून धरणातून बाहेर काढला। तर दुसऱ्या एका घटनेत रायगड जिल्ह्यातील रायगडवाडी येथील डोहात उतरलेले मनोज शांताराम खोपकर हे 42 वर्षीय गृहस्थ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले होते। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जातोय, मात्र त्यामध्ये अद्यापही यश आलेले नाही। मनोज खोपकर हे रविवारी मित्रांबरोबर पोहायला गेले होते। मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले। त्यांचा शोध घेतला जातोय। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।